लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर आता नंदिनी सगळ्यांसमोर म्हणजेच देशमुख मंडळी समोर म्हणते की काव्याने मला आणि पार्थ यांना 5 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला. तिच्या फोनवर दिसतंय तिने कॉल केल्याचा असं म्हणते आता नंदिनी. पण आम्हाला तर एकही कॉल आला नाही असं म्हणते नंदिनी. असं कसं काय झालं वसवत्या असं म्हणते आता नंदिनी. अरे आता असं म्हणते वसवत्या. एक मिनिट असं म्हणतो विजय. एक तर आम्ही तुमच्या समोर घरात शिरलोय, आम्हाला काय माहित काय झालं असं म्हणतो विजय. म्हणजे पार्थ नंदिनी मला वाटलं होतं तुम्ही तरी सेन्सिबल आहात, तुम्ही असे सेन्सलेस आणि बेसलेस आरोप करताय असं म्हणतो विजय. माइंड युअर लँग्वेज असं म्हणतो आता इथे पार्थ. नंदिनी वैरी असं म्हणतो विजय. पार्थ मला असा समज होता की तुम्ही तरी ह्या घरातले समंजस सदस्य आहात असं म्हणतो विजय. तर स्वतः हसत असतात. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप आमच्यावर करणं हे तुम्हाला आणि या घराला शोभात येतं का असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो तो. लँग्वेज ओके असं म्हणतो तो. काय आहे ना मुद्द्याशी प्रॉब्लेम नाही आहे, भाषेशी प्रॉब्लेम आहे असं म्हणतो आता विजय. मस्करी सुचते तुला असं म्हणते आता नंदिनी. आम्हाला काय बोलायचंय बरोबर कळतंय तुला असं म्हणतो आता इथे पार्थ. काय असं म्हणते वसवत्या. काय लोक आहेत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतायत. 2-2 लग्न झाली, बायको प्रेग्नेंट आहे आणि लोक सांभाळायला येत नाही असं म्हणतो विजय. तोंड सांभाळून बोल असं म्हणतो आता पार्थ. तू काही बोलशील आणि मी ऐकून घेईन का असं म्हणतो आता इथे विजय. ऐकावं लागेल, हे घर माझं असं म्हणतो पार्थ. काय रे तू वेडा झालाय की काय असं म्हणतो आता इथे विजय. किती वेळा तेच तेच बोलतो. हे घर विक्रम काकांचं आहे आणि अर्धा घर आईंच्या नावावर असं म्हणतो आता इथे विजय. कळलं का तुझा मेमरी लॉस वगैरे झालाय का असं म्हणतो तो. तर आता इथे पार्थ मारायला येतो विजयला. ते सगळा पकडतो तो. सगळी बाकीचे देशमुख मंडळी येतात बघा प्रेक्षक तिला सोडवण्यासाठी, कारण आता इथे गळा पकडलेला असतो पार्थने. सगळेजण आलेले असतात पार्थला पकडायला. शांत हो असं म्हणते आता इथे मानेने. खूप भांडण करतोयस तू, थांब जरा असं म्हणतो तो. या घरामध्ये यांच्या प्रेग्नन्सीच्या नावाखाली काय काय सहन करायला लागणार आहे ना कुणास ठाऊक असं म्हणते वसवत्या. जाऊ दे विजयराव, आपल्याला रम्याला फोन करायचा आहे ना, चला असं म्हणते ती. चला. तर आता वसवत्या घेऊन जातात विजयला वरती. कधी ह्याला कॉलर पकडून घराबाहेर काढतो ना असं झालंय मला असं म्हणतो आता इथे पार्थ. शांत हो रे तू असं म्हणते आता मानेने. ह्या लोकांच्या नादी लावून आपण आपलं बीपी हाय करायचं नाही, बस बरं तू असं म्हणते आता इथे मानेने. तर आता बसतो पार्थ. तर त्रास होत असतो आता इथे पार्थला. तर तो डोक्याला हादरून बसला असतो. हे बघ नंदिनी, मी गुरुजींकडे जाऊन आले असं म्हणते आता इथे मानेने. हो काय म्हणाले गुरुजी असं म्हणते आता इथे काव्या. सगळं ठीक होईल ना असं म्हणते ती. म्हणजे नक्की काय म्हणाले ते कळलं नाही बाई असं म्हणते आता इथे मानेने. पण धोका आहे म्हणाले असं म्हणते आता मानेने. म्हणाले की संकट ताबा धरून बसलाय पण कर्मचक्र फिरणार आहे असं म्हणते आता इथे मानेने. आणि ऋण उतरणार आहे असं काहीतरी म्हणत होते असं म्हणते आता इथे मानेने. गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ कळेल असं कुठली डिक्शनरी आहे का त्या मार्केटमध्ये असं म्हणत होतं इथे जीवा. कपरे जीवा असं म्हणते मानेने. मी तुला सांगत होते की त्यांनी अभिमंत्रित धागा दिलाय तुम्हाला दोघींसाठी. उद्या पुची झाली रे झाली, तुम्हाला दोघींना मी ते धागे बांधते हा असं म्हणते मानेने. हो आई आपण तसंच करूया असं म्हणते आता नंदिनी. तर मानेने खूप टेन्शन मध्ये असते. तर रात्र झालेली दाखवले. धोका आहे म्हणाले असं म्हणते आता नंदिनी. ला मानेने सगळं आता इथे आठवत असतं बघा प्रेक्षक हो नंदिनीला. आणि मानेने म्हटलेलीच आहे ना की संकट दाबा धरून बसलंय पण कर्मचक्र फिरणार आहे आणि ऋण उतरणार आहे असं काहीतरी म्हणत होते असं म्हणते ना मानेनी. सगळं आठवतं आता इथे नंदिनीला सगळा फ्लॅशबॅक मध्ये. तर आता जीवन बसतो तिच्यासमोर. नंदिनी हे घे बॅग घे असं म्हणतो आता इथे जीवा. आता काय झालं असं म्हणतो तो. काय झालं काय विचारताय असं म्हणते आता नंदिनी. मी हाच विचार करते की आज जर काव्या पोटावर पडली असती तर केवढ्याला पटलं असतं हे सगळं असं म्हणते नंदिनी. अजूनही तोच विचार करतेस का असं म्हणतो आता जीवा. करणारच ना, कारण लहान बहीण आहे ती माझी असं म्हणते नंदिनी. बाबांनी सांगितलंय की घरात मिसकॅरेजची हिस्ट्री आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की काव्याची प्रेग्नन्सी खूप नाजूक आहे, जपायला हवंय तिला. आणि भरीस बार गुरुजींनी सांगितलंय की धोका आहे. आणि तुम्ही म्हणताय माझ्या डोक्यात हेच चालू आहे म्हणून असं म्हणते नंदिनी. नाही नाही तसं काही नाही, मी असंच म्हणत होतो की असं म्हणतो जीवा. नाही असं काय बोलू नका, तुम्हाला काय माहित नाही असं म्हणते नंदिनी. मी पाहिले तिची अवस्था. आम्ही दोघी त्या दिवशी हॉस्पिटलला गेलो होतो ना तेव्हा आम्ही माझ्या डोळ्यांनी तिची अवस्था बघितली असं म्हणते नंदिनी. गरोदर बाई आली होती एक. तिचं मिसकॅरेज झालेलं बघून काव्या किती पॅनिक झाली होती. हे सगळं जर तिच्या बाबतीत खरंच झालं ना तर ती मुलगी कसं सहन करेल हे सगळं असं म्हणते नंदिनी. पण झालं नाही आहे ना असं म्हणतो जेव्हा पण ते झालंय ना ते ठीक नाही झालंय असं म्हणते नंदिनी. ते काय ठीक नाही, काय बरं नाही झालं. आज पुन्हा तिच्या जीवावर बेतेल ह्याचा प्रयत्न केला गेला आहे असं म्हणते नंदिनी. आणि तो कुणी केला आहे ह्याचा अंदाज आहे मला असं म्हणते आता इथे नंदिनी. फक्त पुरावा नाही आहे माझ्याकडे असं म्हणते ती. आणि हे परत होणार, मी सांगते ना तुम्हाला, माझं गट फिलिंग सांगते मला असं म्हणते ती. नाही होणार असं म्हणतो आता इथे जीवा. नाही होणार असं म्हणतो तो. आणि हा सगळा कोइन्सिडन्स असू शकतो असं म्हणतो आता इथे जीवा. हे बघ आपण एक काम करूया, आपण यापुढे आहे ना सगळेच काळजी घेऊया असं म्हणतो आता जीवा. तुझी सुद्धा आणि काव्याची सुद्धा असं म्हणतो तो. म्हणजे न सांगता कुठेही बाहेर जायचं नाही. म्हणजे बघ ना आज सुद्धा सगळं एका मागोमाग एक सगळे बाहेर पडत गेले आणि सगळेच एका पाठोपाठ एक निघतील असं कोणाला माहित होतं. पण मिथून काका बघ ना एव्हरी तो घरी असतो पण नेमका तो सुद्धा आज बँकेत गेला होता असं म्हणतो जीवा. तोच विचार करते मी, नेमके आजच मिथून काका कसे काय बागेत गेले असं म्हणते ती.
असं काय बँकेत गेले ते असं विचार पडतो ते दोघांनाही. तर आता वसुआत्या आपल्या खोलीत येते आणि म्हणते, "छे, छे, छे, आपण एवढा फुल प्रूफ प्लॅन केला होता, पण काही उपयोग झाला नाही," असं म्हणतं होतं. इथे वसुआत्या, "ती आगाऊ काव्या वाचलीस," असं म्हणते ती. "मग दुसरा अटेम्प्ट फेल गेला माझा," असं म्हणतो होता इथे विजय. "नाहीतर काय," असं म्हणते आता वसुआत्या. "पैशापायी पैसा वाया गेला. त्या मिथुनला पैसे देऊन ठेवले. काय उपयोग झाला का त्याचा? नाही," असं म्हणते आता वसुआत्या. "अहो, तुम्ही एवढे नेटवर्कचे वायर्स आणले होते, त्याचाही काय उपयोग झाला नाही," असं म्हणते वसुहत्या. तर विजयला पण त्रास होत असतो. "नाही, नाही, नाही," असं म्हणते वसुहत्या. "आता माझी रम्या आली ना, मगच काहीतरी घडेल," असं म्हणते आता वसुहत्या. "काय?" असं म्हणतो विजय. "काय बोलतात तुम्ही? रम्या आली की काहीतरी घडेल म्हणजे?" असं म्हणते तो. "म्हणजे मी काय रिकामटेकडे बसलो इथे? 1 मिनिट, 1 मिनिट," असं म्हणतो विजय. "1 मिनिट, 1 मिनिट. माझी कामधंदे, माझा बिझनेस, माझं ऑफिस सगळं सोडून मी तुमची खानदानी दुश्मनी माझ्या शिंगावर घेऊन बसलोय. वेडा आहे मी. तुम्हाला आणि रम्याला रिस्पेक्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय ना, मग तुम्ही रम्या, रम्या, रम्या करताय. एकदा ती आली ना, तर तिला न धडपडता चालायला सांगा. दरवेळेला धडपडत असते आणि पडत असते," असं म्हणतो तो. "नॉनसेन्स," असं म्हणतो तो. "विजयराव, तुम्ही मला असं असं म्हणते वसुहत्या. "हो," असं म्हणतो आता विजयाने हसतो तो. तर आता वसुहत्या घाबरतात. तर आता विजय म्हणतो, "कसं होतं? राग आला होता. बाहेर काढायचा होता. करत गेलो त्या इमोशनमधून वाहत गेलो रागात बाहेर पडला," असं म्हणतो तो. "कसं इम्प्रोव्हायझेशन? अहो घाबरले मी," असं म्हणतो वसुहत्या. "सॉरी, सॉरी, सॉरी," असं म्हणतात इथे विजय. "पण खरं सांगू का? म्हणजे मी पण सॉरी का? तुम्ही कुठचे रिकामटेकडे किती कामं करता तुम्ही नाही का?" असं म्हणते तो. "आणि खरं सांगू का? रम्या इथे नाहीये ना, तिची आठवण येत होती हो मला. त्या ओघामध्ये मी बोलून गेले," असं म्हणते वसुहत्या. "तुमच्याबद्दल तुम्ही आहात की इथे माझ्याबरोबर हो की नाही?" असं म्हणते वसुहत्या. "हो," असं म्हणतो तो. "आता मग हे मिशन पूर्ण करायचंच," असं म्हणते वसुहत्या. "हां, ओके," असं म्हणते ती. "नक्की," असं म्हणतो आता इथे येतो. "गुड, दमला असाल नाही सगळं प्लॅनिंग वगैरे करून," असं म्हणते वसुहत्या. "हो," असं म्हणतो विजय. तर गुड नाईट असं म्हणते ती. तर आता इथे माझी आहे ना रूम, ही तिथे जा रम्याच्या रूममध्ये असं म्हणतो तो. तर आता इथे विजय रम्याच्या रूममध्ये जातो. पलंग बघितला आणि लगेच झोपायचं वाटलं असं म्हणतो तो. "देवा, काय बोलून बसले मी," असं म्हणते आता वसुहत्या. तर आता इथे विजय बाहेर येतो हसत. तर आता स्वतःला थोबाडीत मारतो विजय. खूप मारतो तो. सारखं पटापट मारून घेतो बघा प्रेक्षक. सायको असतो ना विजय. "काय वेडा झालायस का?" असं म्हणतो विजय. "तुझी ही बाजू त्यांच्यासमोर कशी आली?" असं म्हणतो तो. "सावर स्वतःला सावर," असं म्हणतो आता विजय. "तुझा खरा चेहरा वेळेच्या आत सगळ्यांच्या समोर यायला नको," असं म्हणतो आता इथे विजय. तर आता तो आपलं नाक चोळतो बघा प्रेक्षक हो आणि जातो तिथून. तर आता इथे मानिनीला दाखवलंय. तर आता इथे मानिनी रुमालमधून काहीतरी काढते. तर आता इथे त्याच्यामध्ये दोरे असतात. तर आता तिला आठवतं, "तुला काय मेमरी लॉस वगैरे झालाय का?" असं म्हटलेलं असतो ना तिथे विजय. तर कसं मारायला गेलेला असतो पार्थ विजयला, हे सगळं आठवतं तिला. तर तो त्याचा गळा धरून बसलेला असतो, हे सगळं आठवतं मानिनीला. "काहीतरी चुकतंय," असं म्हणतो पार्थ. "सगळे घरातले एकाच वेळेला कसे काय बाहेर पडले?" असं म्हणतो आता इथे पार्थ. तर "दुपारी तुम्ही कुठे होतात?" असं म्हणतो आता इथे पार्थ. "मी पार्लरमध्ये गेले होते," असं म्हणते वसुहत्या. "आणि मी शॉपिंगला," असं म्हणतो आता विजय. तर आता तेवढ्यातच नंदिनी येते. तर आता इथे मानिनी असते तिला बघून. तर आता ती इथे दोरे ठेवते. "आई," असं म्हणते नंदिनी. "बोल," असं म्हणते मानिनी. "तुम्ही ठीक आहात ना?" असं म्हणते नंदिनी. "हो," असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनी, "किती काळजी करतेस ग सगळ्यांची," असं म्हणते ती. "खरंच ग. माझी कटकट, काव्याची काळजी, तिची तब्येत, घरातल्या सगळ्यांचं रुटीन सगळं सगळं बघत असतेस," असं म्हणते आता मानिनी. "कधी कधी असं वाटतं की तू प्रेग्नेंट आहेस हे आम्ही सगळं विसरतोय की काय," असं म्हणते मानिनी. "आणि तू सुद्धा ह्या घराला तुझ्या प्रेग्नन्सीचा विसरच पडतो की काय," असं म्हणते आता मानिनी. "नाही हो आई, असं काही नाही," असं म्हणते आता नंदिनी. "काळजी वाटली तुमची," असं म्हणते ती. "मला माहिती आहे सगळ्यांचं सगळं मार्गी लागल्याशिवाय तुम्ही शांत होणार नाही. आणि जर तुम्ही शांत झाला नाही तर घरही शांत होणार नाही," असं म्हणते येते नंदिनी. "म्हणून तुम्हाला भेटायला आले," असं म्हणते ती. तर तेवढ्यातच मिथून येतो. "वहिनी," असं म्हणतो आता इथे मिथून. तर नंदिनी आणि मानिनी आत असतात. "आत येऊ," असं म्हणतो तो. "विचारताय का? या ना भाऊजी," असं म्हणते आता इथे मानिनी. "अरे हा भाऊजी, मी तुम्हाला सांगायचे विसरले. मी श्रेयाच्या हॉस्टेलच्या फीस भरून टाकल्यात हा. तुम्हाला सांगायचं राहिलं," असं म्हणते मानिनी. "हे सगळे धबाडक्यात राहून गेलं बोलायचं," असं म्हणते ती. तर मिथून रडायला लागतो. "वहिनी," असं म्हणून तो पाया पडतो आता मानिनीच्या. "काय करताय?" असं म्हणते मानिनी. "अहो काय झालं?" असं म्हणते मानिनी. "काय काय उभा राहा तुम्ही," असं म्हणते ती. तर आता मिथून रडायला लागतो. "वहिनी मला माफ करा, मी ना घरी हवं होतं," असं म्हणतो तो. "काव्यासाठी म्हणून म्हणताय का?" असं म्हणते आता मानिनी. "हो," असं म्हणतो तो. "म्हणजे हे बघा, जे झालं ते झालं. काव्या नीट आहे ना? मग झालं तर," असं म्हणते मानिनी. "नाही पण मी पाहिजे होतो वहिनी, माझं खरंच चुकलं आई शपथ, मी जायला नको," असं म्हणतो तो. "ठीक आहे," असं म्हणते आता इथे मानिनी. "काका हो ठीक आहे," असं म्हणते नंदिनी. "पण तुम्हाला जर बँकेत जायचं होतं तर तुम्ही सकाळी बोलायला हवत ना," असं म्हणते आता इथे नंदिनी. "तर आता काय बोललाच नाही ना तुम्ही," असं म्हणते नंदिनी. "मला सांगा तुम्ही श्रेयाची फी भरण्यासाठी बँकेत गेला होता का?" असं म्हणते
मानेनी. तर आता मिथून म्हणतो त्यासाठीच गेलो होतो, पण मी म्हणाले होते ना की मी देते पैसे म्हणून, असं म्हणते आता मानेनी. तुमचा तो काय तो चेक येणार होता तो आला की काय, असं म्हणते मानेनी. तर आता मिथून म्हणतो नाही तो आलाच नाही हो, म्हणून तर मी 2दा-3दा तुमच्या खोलीत आला होतो सांगण्यासाठी, पण तुम्ही टेन्शन मध्ये होता, घाई गडबडीत होता, म्हणून मी असं म्हणत होतो. त्या विजयकडून पैसे घेतले, बँकेत गेलो ते पैसे घेऊन, असं म्हणत होता मिथून. तर धक्का बसतो मानिनीला आणि नंदिनीला. विजयनी असं म्हणते आता मानिनी, फीचे पैसे दिले? नुसते फीचे पैसे दिले नाहीत, खूप काय काय बोलला, असं म्हणत होता मिथून. मिथून भाऊजींना खूप वय झालंय त्यांचं, त्यांना अक्कल शून्य आहे. साधं पोरीचे पैसे भरायला पैसे नाही, 4 वेळा मी फी भरते असं तुम्ही म्हणालात, असं तो म्हणाला, असं म्हणत होता इथे मिथून काका विजयबद्दल. पण मला तुमच्यावर विश्वास होता. नाही मला माहितीये माझ्यात तुम्ही फक्त वहिनी नाही मोठ्या बहिणी आहात. आतापर्यंत किती वेळा तुम्ही सगळ्यांनी मला सावरलं, मदत केलं, मुलींची फी भरली. मला जे अतिशय लाचारीने असलेल्या मनाला कसं काय सगळं स्वच्छ दिसणार, असं म्हणतात ना, गरज ज्याला असते त्याला अक्कल नसते. कदाचित माझं मन म्हणत होतं कदाचित एवढे वर्ष मी ह्या घरात राहतो, काय काम वगैरे करत नाही, सहज तोंडातून निघालं असेल, असं असू शकतं, असं म्हणतो मिथून. सर त्याला खूप फोर्स केलं आणि मग पैसे घेतले, गोड बोल घेतले मी, कारण 2 दिवसात तिची फी भरायची होती आणि बँकेत गेलो तर ते एनव्हलप काढले तर वसुताईची सही, असं म्हणत होतो. म्हटलं वसुताई मला 1 रुपयाला सुद्धा कधी विचारत नाही, नीट बोलत नाही, माझ्या नावाने चेक दिला, असं म्हणतो मिथून. मग मला तेव्हा संशय आला. तुम्हाला सांगतो, श्रेयाची शपथ घेऊन सांगतो, हे बघा असं म्हणतो, शपथ सांगतो मी खोटं नाही बोलत वहिनी, असं म्हणतो मिथून. माझं खरंच चुकलं हो, मी त्याच्यावर विश्वास ठेवला हे मला माहितीये. ठीक आहे भाऊजी, असं म्हणते मालिनी. तुम्ही अति शांत व्हा बरं, मी खरं सांगते हा, माझ्या मनात असं कधीच काहीच नसतं आणि असं मी काहीच बोलले नाही तुमच्याबद्दल, आणि मी थोडीशी चिडचिड केली त्याबद्दल सॉरी, पण माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी होत्या ना, मी खरंच पैसे देणार होते मी तुम्हाला, मला म्हणालीच ना, फक्त काही ना काही येत राहिलं म्हणून माझ्याकडून उशीर झाला हो, असं म्हणते ती. आई, असं म्हणते नंदिनी, त्या विजयने तुम्हाला दोघांमध्ये गैरसमज निर्माण व्हावा म्हणून हे केलंय सगळं, असं म्हणते आता नंदिनी. कळलं का काका तुम्हाला, असं म्हणते ती. पद्धतशीर प्लॅन करून तुमची दुखडी बाजू ओळखून त्यावर बरोबर घाव घातलाय त्याने, असं म्हणते आता इथे नंदिनी. ठरवून तुम्हाला बँकेत पाठवलंय त्याने, असं म्हणते आता इथे नंदिनी असं म्हणत होता इथे मिथून. असं जर असेल ना तर मी त्याचं तोंड बघणार नाही, खरं सांगतो, असं म्हणत होता इथे मिथून. तर आता इथे नंदिनी म्हणते, हे बघा तो चेक द्या माझ्याकडेच, म्हणते आता नंदिनी. तर आता चेक देतो तो. तर आता नंदिनी तो चेक बघते, त्या विजयला हा चेक आता मीच परत करते, असं म्हणते आता नंदिनी. ही नंदिनी कोण आहे हे विजयला सांगण्याची वेळ आली आता, असं म्हणते नंदिनी. काय बिंडोकासारखं दाखवतात खरंच, नंदिनी कोण असते, काहीच तर नसते. तर आता इथे विजय गाणं म्हणत, आता विजय कॉफी बनवत असतो आणि आईची वगैरे ठेचत असतो. आईची शपथ आहे तुला, असं वगैरे गाणं म्हणायला लागतो तो, आवाज वाढव डीजे वगैरे. तर आता तेवढ्यात इथे नंदिनी येते. आई शपथच म्हणते नंदिनी. आज आनंद निवासच्या समोर अगदी हेच गाणं चालू होतं, आनंद निवास समोर, असं म्हणते नंदिनी. तर आता परत गायला लागतो विजय जोरजोरात. काप, असं म्हणते आता नंदिनी, जोरात ओरडते ती विजयला. तर सगळं किचन मध्ये चाललंय बघा प्रेक्षक. तर आता नंदिनी येते जवळ विजयच्या. तर आता तिच्या हातामध्ये चेक असतो, तो बाजूला ठेवते ती. इतका मोठा आवाज होता त्या गाण्याचा की आम्ही सगळे हैराण झालो होतो, असं म्हणते आता नंदिनी. जसं तू या घरात आल्यापासून आम्ही सगळे हैराण झालो आहोत ना, अगदी तसंच, असं म्हणते नंदिनी. बाय द वे एक्झॅक्ट सेम गाणं कसं काय गुणगुणतोयस तू, असं म्हणते आता इथे नंदिनी. हा हा, असं करून हसायला लागला होता विजय, कारण ठरवून तर थोडी ना बोललो मी, असं म्हणतो तो. तर नंदिनी म्हणते, ठरवून गाणी गुणगुणता येत नाहीत, पण ठरवून प्लॅन मात्र करू शकतोस तू, असं म्हणते आता नंदिनी. तर विजय बघतो आता तिच्याकडे. तर आता इथे विजयला थोडी आयडिया येते काय म्हणते म्हणून. तर आता त्याचा हात हलतो आणि आता काय, असं म्हणते आता इथे नंदिनी. काय करताय काय तो, काय करतोयस काय, असं म्हणते ती. हा, दिस दिस दिस, असं म्हणतो आता इथे विजय. दिस दिस इज जिंजर लेमन टी, असं म्हणतो तो. येणार, असं म्हणतो तो. नको, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे रेसिपी पण छान आहे, असं म्हणते आता नंदिनी. कधी वेळ पडली तर प्यायला आणि ठेचायला नक्कीच आवडेल मला, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे दोघंही एकमेकांकडे बघतात. तर आता नंदिनी म्हणते, जिंजर आणि लेमन, असं म्हणते ती. तू जे काय करतोयस ते मला समजत नाही, असं समजू नकोस, असं म्हणते ती. तर आता विजय बघतो तिच्याकडे. मी असं म्हणतो आता विजय. वाट, असं म्हणतो तो. मला ऍब्सोल्युटली आयडिया नाही, असं म्हणतो तो. तू कशाबद्दल बोलतेस ते, ओके, असं म्हणतो तो. तर आता तो फ्रीजकडे जातो, तर नंदिनी बंद करते त्या फ्रीजचा दरवाजा. आज काव्यावर जो प्लॅन केला होतास त्याच्याबद्दल बोलते मी, असं म्हणते नंदिनी. तर आता इथे विजय शॉक्ट होतो. आर यू फॉर रिअल, असं म्हणतो आता इथे तो. आम्ही तुमच्या समोर आलोय, ओके, असं म्हणतो तो. माझ्यावर खोटे आरोप केले पार्थने, अंगावर धावून आलाय माझ्यावर, आणि आता तू पण, असं म्हणतो तो. ठीक आहे, कम ऑन, युअर बेटर दॅन दॅट, असं म्हणतो आता इथे विजय. तर आता इथे नंदिनी दरवाजा उघडते फ्रीजचा. तर आता ती लिंबू काढते बाहेर, तर ती देते आता इथे विजयला. तर स्वतःला खूप शाणा समजतोस का, असं म्हणते नंदिनी. तर आता इथे लिंबू कापत असतो तो. चला एक गंमत सांगते, असं म्हणते आता इथे नंदिनी. तुला एक गंमत सांगते, मी आणि काव्या, असं म्हणते नंदिनी. आम्ही शाळेत असताना एक मुलगा काव्याला खूप त्रास द्यायचा, असं म्हणते आता इथे नंदिनी. अविनाश,
काव्याने नाही सांगितलं मला असं म्हणते आता नंदिनी, पण मी शोधून काढलं त्याला असं म्हणते नंदिनी. आणि मी ठरवलं होतं की ह्या मुलाला चांगलीच अद्दड घडवायची म्हणून असं म्हणते आता इथे नंदिनी. तर मग मी स्पोर्ट्स डे होता, लंगडीचा गेम होता असं म्हणते नंदिनी. खचाखच भरलेल्या ग्राउंडमध्ये अविनाश मला धरायला उडला आणि मग पायात पाय घालून त्याला पाडलंस असं म्हणते ती. असं फालतू गोष्टी नंदिनी करत नसते असं म्हणते. तर आता विजय हसतो. तो मला धरायला धावला आणि मी पळायला लागले. सगळ्यांना असं वाटलं होतं की अविनाश मला आउट करणार, पण मी ठरवलं होतं याला चांगलाच थकवायचं म्हणून असं म्हणते नंदिनी. त्यामुळे मी पळत राहिले. शेवटी दमून भागून एका वेळी तो चक्कर येऊनच खाली कोसळला असं म्हणते आता इथे नंदिनी. ऍडमिट करावं लागलं त्याला. काव्याला घेऊन गेले मी त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये. शहाळं घेऊन तिथेच मी त्याला समजले माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही असं म्हणते नंदिनी. तर आता आपल्या हातामध्ये चहा घेतो विजय आणि निघून जात असतो. तर काय सांगितलं मी त्याला असं म्हणते आता इथे नंदिनी. माझ्या बहिणीच्या वाकड्यात शिरायचं नाही असं म्हणते नंदिनी. ठरवलं असतं तर त्याचं तोंड फोडू शकले असते मी, माझ्या आईबाबांना सांगू शकले असते, त्याला शिक्षा मिळून दिली असती, पण मी तसं केलं नाही कारण मला त्याला मेसेज द्यायचा होता असं म्हणते आता इथे नंदिनी. नंदिनीने ठरवलं तर कुणाला कळून न देता समोरच्याला याडवं सुद्धा पाडू शकते असं म्हणते नंदिनी. जे मी शाळेतल्या मुलाला सांगितलं तेच मी तुला सांगते विजय असं म्हणते नंदिनी. माझ्या बहिणीच्या पाकड्यात चिडायचं नाही असं म्हणते नंदिनी. नाहीतर मी तुझं जे करीन ते तू सहन नाही करू शकणार असं म्हणते नंदिनी. कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे विजय घाबरतून तिच्या हातून प्लेट पडते खाली. तर आता नंदिनी निघून जाते तिथून. तर तिच्या हातामध्ये तो इन्व्हेलप असतो. नाही हो असं म्हणते नंदिनी. हा तुझा चेक मिथुन काकांना तू दिला होतास ना असं म्हणते आता इथे नंदिनी. काय क्रेडिट नाही दिलं त्याने तुला असं म्हणते आता इथे ती. पोर पोर काय असं म्हणते आता इथे ती. तर त्याला डिवोर्स येतात ती बघा प्रेक्षक. आणि विजय खूप घाबरलेला असतो. तर तो आता इथे जो चेक असतो तो आपल्या हातामध्ये घेत असतो. तर आता नंदिनी फेकून टाकते तिच्या तोंडावरती तो चेक आणि त्याच्या हातामध्ये देत नाही. तर आता तो चेक घेऊन थांबलेला असतो. आम्हा देशमुखांची बाळं मुळं खूप खोलमध्ये रुजली आहेत. आपल्या माणसाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे समर्थ आहोत, त्यामुळे अशा फालतू गोष्टी परत करण्याची काही गरज नाही असं म्हणते नंदिनी. तर नंदिनी टशन देऊन जाते आता त्याला. तर नंदिनी जो टी असतो तो देते तिच्या हातात जाऊन परत वापस येऊन लेमन टी. तर आता विजय समोर ती तो कप घेऊन थांबते. एन्जॉय असं म्हणते आता नंदिनी. या जिंजर लेमन टी असं म्हणते ती. तर निघून जाते तिथून ती. तर आता विजयला भासतं. तर आता तो फुकतो आपला हात. काव्याची पडू दे विकेट, मग तुला असा पळवतो मी, तू आणि मी अशी लंगडी घालूया ना, बघूया असं म्हणतो तो. कोण पहिला चक्कर करून पडतं ते असं म्हणतो तो. तर आता आपल्या नाकाला आदरतो तो नेहमीसारखं. तर आता सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे जीवा नंदिनी झोपलेली असतात. तर नंदिनीचा हात असतो त्याच्या छातीवरती. तर नंदिनीला जाग येते. किती इनोसंट वाटतात हे आता असं म्हणते नंदिनी. भोळे अगदी, पण उठल्यावर हा इनोसंट जातो कुठे हेच कळत नाही असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे जेव्हा उठलेला असतो तिचा हात पकडतो. तर आता तो वळून बघतो तिच्याकडे आणि हसतो तो जोरजोरात. तर जोरात हसतो तो. तुला सोडणार नाही मी चकाचक बाई असं म्हणतो आता जीवा. काय असं म्हणते नंदिनी. माझे स्टिक वांजार वापरताय असं म्हणते. झालं सुरू असं म्हणतो जीवा. उकडलं सुकान. सकाळ झाली रे झाली की लगेच तुझे फटके चालू होतात असं म्हणतो जीवा. आगाऊपणा कमी करायचा ना मग असं म्हणते नंदिनी. तर आता तो तिला पापी देतो. केला कमीपणा केला. तर आता हसतो जोरजोरात तो. गुड मॉर्निंग असं म्हणतो आणि मिठी मारतो तो आता इथे नंदिनीला. जोरात मिठी मारतोय बघ ऐक ना, विचारू तुला असं म्हणतो तो. तर विचार असं म्हणते ती. आपल्यात सगळं असं नॉर्मल चाललंय असं म्हणतो जीवा. एका मध्येच असं म्हणते आता नंदिनी. असं नाही ग, म्हणजे डोक्यात जस्ट एक थॉट आला की असं एकदम लाईफ असं सिंपल सोबत चालू आहे, म्हणजे काय रडा नाही की ड्रामा नाही असं म्हणतो जीवा. तर ढकलते नंदिनी. मला सुख बघवत नाही ना असं म्हणते ती. अगं असं लगेच चुकीचा अर्थ काढू नकोस. माझं म्हणणं असं होतं की लाईफ मध्ये काही ऍडव्हेंचर नाही आहे यार असं म्हणतो जीवा. म्हणजे बघ ना, मी ऑफिसला जातो, तू कामावर जातेस, रात्री घरी आल्यावर फॅमिली टाइम, मग नंतर रूम मध्ये आल्यावर कपल टाइम. उरलेल्या वेळामध्ये बाळाबद्दल चर्चा आहे. कसं एकदम बोरिंग सिंपल आयुष्य जगतोय. हे सगळ्यात जीवनदिनी कुठे असं म्हणतो जीवा. हे काय करताय असं. आता काही दिवसापूर्वी तुम्ही मला सरप्राईज दिलं ना असं म्हणते नंदिनी. ऍडव्हेंचरच होतं ना ते असं म्हणते नंदिनी. काही दिवसांपूर्वी असं म्हणतो जीवा. मला तसं सरप्राईज रोज यायला आवडेल, तू घे कधीतरी. माझं म्हणणं काय आहे, आधी कसं मी मस्त आपले तुझ्या पायावर पाय टाकायचं, आपले पाय एकमेकांना लागायचं, पण आता तुझ्या पायावर पाय टाकला तरी तू तुझा पाय काढूनच घेते असं म्हणतोय जीवा. काढूनच घेते. आता मला बाळासाठी असं सरळ जपून झोपावं लागणार आहे आणि तुमच्या पायाने इरिटेट होतं मला असं म्हणते नंदिनी. इरिटेट असं म्हणतो जीवा. काय जीवा, मी माझ्या आयुष्याची 20-25 वर्ष मला हवी तशी माझ्या मनाप्रमाणे जुळत होती आणि आता तसं नाही आहे असं म्हणते नंदिनी. तुम्हाला हवं तसं तुम्ही झोपू शकता, पण मला आता डिलिव्हरी होईपर्यंत डाव्या उशीवरच झोपावं लागणार असं म्हणते ती. अगं माझी नंदिनी असं म्हणतो. देव करो आणि आपलं बाळ लवकर बाहेर येऊ असं म्हणतं
जीवा मग आपण ना असं म्हणतो आपण कसं म्हणतो नंदी आपण छोट्या नंदूसाठी छोट्या भावाची तयारी करूया ना पटकन असं म्हणतो जीवा. तर मारते परत आणि म्हणते काय कळते का तुम्हाला जीवा असं म्हणते नंदिनी. एक बाळ झालं आणि दुसऱ्या बाळाचा सुरुवात पण केला तुम्ही विचार करायला असं म्हणते. काय बाबा म्हणतात फ्युचर प्लॅनिंग इज मस्ट असं म्हणतो. अजिबात नाहीच म्हणते नंदिनी. एक मुलगी बस झाली असं म्हणते ती. असं काय होणार नाहीये तू 2दा येणार आहेस असं म्हणतो. थोड्यातच अलाराम होतो 7 वाजता. हे बघ सत्य असं म्हणतो. सत्य असं म्हणतो. वेळ लागलाय तुम्हाला तुम्ही उठा चला आवरा असं म्हणते ती. मी ऑफिसला उशिरा जाणार आहे आधी तू तयार हो आणि आई समोर जाऊन भेट तिला असं म्हणतं तो. का असं म्हणते ती. हा असं म्हणतो जीवा. विसरली असं म्हणतो तो. अगं आई आज तुला आणि काव्या असं नाही असं म्हणतो जीवा. तुला आणि काव्याला गुरुजीने मंतरलेले सुरक्षा कवच धागा बांधणार आहेत. तर आता हसायला लागतं तर काही बोलत असं तुम्ही असं म्हणते नंदी. मला तुझ्या फटके बसवून वाचवण्यासाठी काहीतरी पाहिजे मला सुद्धा अभिमंत्रित धागा असं म्हणतो. काय असं म्हणते नंदिनी. तर आता हसतो आता जीवा. असं म्हणतो. तर आता इथे मिठी मारत दोघे जीवा आणि नंदिनी. तर आता त्यांचा रोमॅन्टिक क्षण दाखवलाय. तर आता इथे अभिमंत्रित धागा बांधते माणिनी काव्या आणि नंदिनी. लैड्या पिड्या टळो आमचा वंशज सुखरूप घरात येऊ असं म्हणते ती. आई असं म्हणते काव्य. एवढं लूज बांधाल असं म्हणते ती. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप जास्त काळजी करतेय किती बोलते ही बाई पण खरं सांगू का असं म्हणते माणिनी. आजूबाजूला अशा सगळ्या केसेस बघितल्यात ना म्हणून काळजी वाटते असं म्हणते माणिनी. अनुभव आहे ना म्हणून सांगतेय असं म्हणते ती. काळजी घ्यावी या दिवसात असं म्हणते माणिनी. असं म्हणते काव्या. काळजी घेऊ आम्ही आई पण असं म्हणते नंदिनी. आज मला आनंद निवासला जावंच लागेल असं म्हणते आता इथे नंदिनी. हो असं म्हणते आता माणिनी. आणि मला सुद्धा आई असं म्हणते काव्या क्लासला जायला लागणार आहे आज कारण खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आज असं म्हणते काव्या. हो हो तुम्ही जा मी काय तुम्हाला घरात टांगून ठेवणार नाही आहे असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता ती म्हणते जायचं असेल तर मग एक अट आहे. असं ऐकायचं इथून पुढे तुम्हाला सोडायला आणि पिकअप करायला एक ड्रायव्हर दादा तुमच्या बरोबर असणार आहे असं म्हणते आता माणिनी. नाही म्हणायचं नाहीये विक्रमने पाठवले थांबा जरा राजन दादा. तर आता तो ड्रायव्हर आहे तो आमचा आम्ही केलंच मॅनेज असं म्हणते काव्या. तर ड्रायव्हर काका हे आहेत नंदिनी मॅडम आणि काव्या मॅडम. इथून पुढे तुम्ही काळजी घ्यायची आहे यांची असं म्हणते माने. होय साहेबांनी दोघींचे नंबर सुद्धा पाठवलेत आणि मी सेव्ह सुद्धा केले असं म्हणते तो. तर आता अरे असं म्हणते आता नंदिनी. काव्या येतेस ना आपण निघूया असं म्हणते आता नंदिनी. तू त्यांना घेऊन हो पुढे मला असंही निघायला तासभर आहे असं म्हणते आता इथे काव्या. तर अच्छा दादा तुम्ही मला सोडाल का आधी असं म्हणते ती. हो चला असं म्हणते तो. तर आता आई आलेच मी असं म्हणून नंदिनी निघून जाते तिथून. तर आता इथे मी येते असं म्हणते आता इथे काव्या. तर काव्या सुद्धा निघून जाते तिथून. तर आता माणिनी पाया पडून होतं तिचं तर तीही तिथून जाते. तर आता वसवात्या म्हणते नजर तर काव्याला लागणारच. ओ सॉरी काव्याच्या बाळाला असं म्हणते आता वसवात्या. तर आता ते खूप असतात तर आता बघितली समजा बघूया तर ठीक आहे पण ते काय ते मला तर कळतच नाही असं म्हणते शारदा. नक्की काय होणार आहे की तुमच्या दोघींची निगडीत आहे असं म्हणते आता इथे शारदा नंदिनीला. तर आता इथे माणिनी आणि काव्याला दाखवले. तर आता इथे माणिनीमध्ये हा काळा धागा फक्त तुमच्या काळजीपोटी आहे असं म्हणते आता माणिनी. कळलं का असं म्हणते ती. हो आहे असं म्हणते आता इथे काव्याने निघून जाते तिथून. तर तिचा धागा तिथेच पडलेला असतो. तर आता इथे जात असते तेवढ्यातच तिथून काव्या. तर आता गाडी येते जोरात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे टक्कर होते तिला. तर आता इथे काव्या पडते. तर छत्री पडते तिची आणि आता इथे काय होतं बघावं लागेल त्याच्या एपिसोडमध्ये. तर आता विजयने मारलेलं असतं तिला बघा प्रेक्षक हो धडक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.